आपण जर चक्रवाढ व्याजाची रास बरोबर जर सूत्र वापरलं तर त्या सूत्रामध्ये 100 मध्ये तुम्हाला हे 16.203% जे दर आहेत ते हे 3 ला 3 न 16 ला गुणलं किती येते मास्तर 48 आणि अधिक 2 किती येते 50. आता 100 मध्ये जर तुम्ही हे 50/3 मिळून जर सोडत असाल तर वेळ तर भरपूर लागणार आहे सर, भरपूर वेळ लागणार आहे आणि तुम्हाला काटमकाठी करायला खूप अवघड जाणार आहे. याच्यापेक्षा तुम्ही याला अशा पद्धतीने सोडवा. बघा पद्धत नंबर 1 16.203% म्हणजेच 50/3 येते आणि टक्के म्हणजेच भागीला किती येते 100 येते. त्यानंतर बघा 50 एका 50 50 दोन्ही 100 अंशामध्ये किती उरणार 1 3 दोन्ही किती 6. तर तुमचं जे आहे छेद हे नेहमी मुद्दल दर्शवते. ठीक आहे, छेदाला मुद्दल म्हणायचं, अंशाला व्याज म्हणायचं. अंश हे व्याज दर्शवते, दोघाची बेरीज 7 तुम्हाला काय दर्शवते मास्तर रास दर्शवते. आणि चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल आणि रासाचं गुणोत्तर तयार करायचं. मुद्दल तुमचं किती आहे मास्तर 6 आहे, तर मुद्दल 6 रास किती मास्तर 7 आहे. किती वर्ष आहे सर 2 वर्ष आहे. म्हणून ह्याचा किती वेळ गुणाकार करायचा 2 वेळ गुणाकार करायचं किंवा 2 वेळेस लिहायचं आणि नंतर याचा गुणाकार करा. 6 6 किती व्हायला सर 36, 7 7 किती व्हायला सर 49. जर तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारलं तिकडे व्याज लिहा आणि चक्रवाढ व्याज म्हणजे किंवा व्याज म्हणजे रास आणि मुद्दलातला काय असतो सर फरक असतो. 9तून 6 गेले किती मास्तर 3, 4 मधून 3 गेला किती येणार 1 येणार. ठीक आहे, आता लक्ष द्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलं 36,000 रुपये मुद्दल दिलं, तुम्हाला व्याज दिलं रास दिलं का मुद्दल दिलं हे बघायचं. मुद्दल दिलं तर मुद्दला खाली लिहायचे 36,000 रुपये. याचे हे किती पट बनते तर 36,000 रुपये हे 36 ची किती पट बनते मास्तर 36 1 36 आणि हे 3 शून्य किती 1000 मिळते. मग याला जर तुम्ही 1000 न गुणले तर 13 गुणिले 1000 बरोबर किती येते सर 13,000 रुपये. हे तुमचं सरळ उत्तर. जर तुम्हाला ते रास म्हणलं तर याला किती न गुणायचं सर 1000 न गुणलं तर 49 ला 1000 न गुणा किती येते मास्तर 49,000 रुपये. हे तुमचं डायरेक्ट उत्तर येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जर दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर दुसऱ्या पद्धतीमध्ये पहा 2 वर्षे मुदत असेल तर तुम्हाला गुणोत्तर किती घ्यायचं 2:1 घ्यायचं. ठीक आहे, 2:1 आणि जे दर आहे 16.203%. आताच पहिलं आपण हे 1 किती येते मास्तर 6 येते. म्हणजे एखाद्या संख्येला जर 6 न भागलं तर तुमचं उत्तर किती येणार 16.203%. एखाद्या संख्येचे 16.203% काढणे म्हणजे त्याला सरळ 6 न भागणार. ठीक आहे सर, मग आपल्याकडे मुद्दल दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे किती 36,000. ह्या 36,000 ला 6 न भाग द्या किती येते सर 6,000 येते. ठीक आहे, पुन्हा याला 6 न भाग द्या किती येते सर 1,000 येते. सरळ याचा गुणाकार करा 6 दोन्ही किती येते 12. हे 12,000 रुपये तुम्हाला सरळ व्याज मिळते. आणि ह्याचा गुणाकार जर केला तर 1000 रुपये हे सरळ व्याज व चक्रवाढ व्याजातला फरक मिळते. आणि या दोघांची जर बेरीज केली तर 12,000 अधिक हे 1,000 यांची बेरीज करा ते तुम्हाला 13,000 रुपये काय मिळते सर चक्रवाढ व्याज मिळते. सरळ काय मिळते सर चक्रवाढ व्याज मिळून जाते. समजलं का सांगा. ठीक आहे, हे सूत्रापेक्षा ते मदक बदक आणि त्याचा घात मुद्दल ते करण्यापेक्षा बरं आहे का नाही. ठीक आहे, समजलं तुम्हाला. ठीक आहे, प्रश्न